नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात सगळे? तर मजेत ना? मजेतच असायला हवेत. चला तर आता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करते. वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली मेन मुद्द्यावर येऊया. संघर्षात टिकून राहणारा. इतर कशाही पेक्षा टिकून राहण्याला मनाचे प्राधान्य असते. धोकादायक परिस्थितीवर मात करण्यात आणि आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने धोके व अडथळे टाळण्यात आपल्याला सहाय्य होईल अशी त्याची रचना असते. मग तग धरून जिवंत राहण्यास प्राधान्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. त्यापुढे बाकी सर्व गोष्टी मागच्या फळीत जातात. हा आपल्या नैसर्गिक प्रोग्रामिंग किंवा जडणघडणीचा भाग असतो. ही अत्यावश्यक जैविक प्रेरणा आपल्यात रुजलेली असते. आपला मेंदू नकारात्मक माहिती ओळखणे व ती साठवून ठेवणे हे काम करत असतो. प्रामुख्याने टिकून राहण्यास प्राधान्य देण्याचा त्याचा हा एक मार्ग आहे. आपल्यासाठी शारीरिक व मानसिक अशा दोन्ही बाबतीत हानिकारक ठरलेले अनुभव तो लक्षात ठेवतो. या प्रक्रियेत तो आपल्या स्वास्थ्य व सुरक्षेसाठी हानिकारक करणाऱ्या गोष्टी टाळण्यासाठी अथवा त्यातून पार होण्यासाठी आपल्याला मदत करतात. नकारात्मक गोष्टींवर म्हणजेच निगेटिव्ह गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याच्या मनाच्या प्रवृत्तीचा उपयोग आपल्याला पूर्वजांना पर्यावरणीय धोक्यांमधून जिवंत वाचवण्यासाठी झाला. जेव्हा एखादा अंदाज जरासा चुकला तर त्यांचे भयंकर परिणाम घडण्याची परिस्थिती असेल. अशा वेळी धोकादायक परिस्थितीतही हे लोक यामुळे सावध राहत होते. या निगेटिव्हिटी बायसचे स्वतःचे असे उपयोग आहेत हे स्पष्ट आहे, पण आज त्याचा मानसशास्त्रीय परिणाम लक्षणीयरित्या वादातीत आहे. पहिली गोष्ट, आपल्या पूर्वजांच्या तुलनेत पर्यावरणीय धोक्यांशी कमी संबंध येतो. धोके अर्थातच आजही आहेतच, पण आपल्याला त्याचे तडाखे बसण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. दुसरी गोष्ट, नकारात्मक बाबींवर लक्ष केंद्रित असताना मन सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करते. सकारात्मक गोष्टींचा व्यावहारिक उपयोग अगदी कमी वाटत असावा, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. तिसरी गोष्ट, हा निगेटिव्हिटी बायस आपल्याला नकारात्मक विचार व भावना सोडून देण्यापासून परावृत्त करतो. जिवंत राहण्याला प्राधान्य देणारे आपले मन त्यांच्या उपयुक्ततेवर अतिभर देते आणि त्यामुळे भविष्यातील हानीपासून आपले रक्षण होईल असे गृहीत धरून आपण असे नकारात्मक विचार व भावना धरून ठेवतो. या वृत्तीचा आपल्या आयुष्यातील सर्व क्षेत्रांवर नातेबंद ते करिअर इथपासून आपल्यासमोर असलेल्या समर्थ पर्यायातून चांगली निवड करण्याच्या व नीट विचारपूर्वक निर्णय घेण्याच्या क्षमतेपर्यंत सगळ्यांवर परिणाम घडतो. नकारात्मकतेकडे आपला हा जो नैसर्गिक कल असतो त्यावर मात करण्यासाठी आपण आपल्या मेंदूला नव्या सवयी लावण्याची रिवायर करण्याची गरज असते. भूतकाळातील नकारात्मक अनुभव मनातून काढून टाकण्यासाठी आपण आधी त्यांची पुनर्रचना केली पाहिजे. त्याचबरोबर आपण परिस्थितीबद्दल विचार करण्याचे नवे मार्ग शोधले पाहिजेत, जेणेकरून आपण नकारात्मक पैलूंना फक्त त्यांच्या व्यावहारिक योग्यतेपुरतेच महत्त्व देऊ. तर वाईट गोष्टी घडत असतात आणि मानवी मेंदू अशाच घटनांची सगळी माहिती ठेवण्याची दक्षता घेण्यात विशेष पटाईत असतो. वातावरणाशी जुळवून घेण्याची ही अनुकूल यंत्रणा टिकून राहण्यासाठी महत्त्वाची असते. कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ? कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.